तुम्ही विदर्भात 15 जागांची मागणी केलेली आहे महायुतीमध्ये, काय तुमची मागणी आहे याबाबत तुमचे निरीक्षक आले होते, काय त्याचा अहवाल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पण अपेक्षा आहे? असं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मधल्या काळामध्ये शिवसेनेच्या सर्व लोकांची बैठका घेतल्या। त्यामध्ये प्रत्येक विधानसभेला प्रभारी आणि निरीक्षक एका प्रभारीकडे जवळपास 3 ते 4 मतदारसंघ देण्यात आलेले आहे आणि निरीक्षक एका मतदारसंघाला 1 अशा प्रकारे सर्व निरीक्षकांनी प्रभारींनी आपापल्या दिलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पक्ष वाढीसाठी आणि उमेदवार देण्यासंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी होती की ही जागा आपण लढायला पाहिजे, ती जागा लढायला पाहिजे, ती लढायला पाहिजे, पण ही शेवटी युती आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। या महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत आणि 3 घटक पक्ष मिळून हा संपूर्ण निर्णय होणार आहे आणि त्यातून जास्तीत जास्त जागा आम्हाला कशा मिळतील, पण फक्त मिळवून नाही तर त्या आम्ही विजयी करायला पाहिजे, त्या विजयी झाल्या पाहिजे। अशाच जागा यावेळेला महायुतीमध्ये घेऊन आम्हाला 200 जागा जिंकून आणायच्या आहे। त्यामुळे आम्ही महायुती मिळून सर्व प्रयत्न करतो आहे। आम्ही आमच्या पक्षाची चाचपणी केलेली आहे, भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाची केलेली आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादींनी त्यांची चाचपणी केलेली आहे आणि जवळपास आता या जागा वाटपाच्या सुद्धा संदर्भामध्ये तिन्ही नेते अंतिम निर्णय लवकरच घेणार आहे, यात कुठेही शंका नाही। तुम्हाला किती जागा अपेक्षित आहे? आम्हाला नागपूरचा विदर्भामध्ये कमीत कमी 15 ते 20 जागा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी आमचे सर्व मजबूत दावेदारसुद्धा आहेत। आज आमच्याजवळ 5 आमदारसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि मागच्या वेळेला ज्या जागा आम्ही लढलेलो होतो त्या जागा मिळाव्या याचा आमचा प्रयत्न आहे। नागपुरातल्या कोणत्या जागा अपेक्षित आहे आपल्याला? नागपूर जिल्हा आणि शहरात? नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही रामटेक आहे, उमरेड आहे, नागपूर शहरामध्ये सुद्धा पूर्व मिळावी आणि मध्य नागपूर मिळावी अशी आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ती इच्छा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्यांना सांगितलेली आहे। ज्या 15 जागांवर तुम्ही दावा करता त्यातल्या अनेक ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे ती अडचण असणार नाही। असं आहे की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तिन्ही पक्ष बसल्यानंतरच सुटू शकतो, कारण अनेक ठिकाणी कुठे राष्ट्रवादीचा असेल, कुठे भारतीय जनता पार्टीचे असेल, कुठे शिवसेनेचे असेल, त्यातून मार्ग काढणे हे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं काम आहे। ते हा विषय सहजरित्या सोडवतील असा मला विश्वास आहे। काही अपक्ष आमदारही आहेत त्या जागांवरही, किंवा ते अपक्ष तुमच्याकडे येतील निवडणुकीत? जे अपक्ष ज्या पक्षासोबत आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत जे अपक्ष आम्ही जेव्हा सरकार स्थापन केली त्यावेळेला आमच्यासोबत होते, ते सर्व ज्यांच्यासोबत आहे ते त्यांच्याकडून ते निवडणुका लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्हाला साहेब चव्हाण आणि कदम यांच्यातला शाब्दिक चकमक अतिशय खालच्या स्तरामध्ये शाब्दिक वार होतात आहे। त्यानंतर आता कदमांनी थेट म्हटलेलं आहे की राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती तोडा, तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू, असा थेट म्हणता, म्हणजे युती तोडण्याची भाषा कदमांकडनं होती। नाही, हा निर्णय काही कोणाच्या एकट्याच्या म्हणण्याने होणारा नाही आहे। हा आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा निर्णय असेल। आम्ही सर्व त्यांच्या निर्णयाची पाठीशी असू। महायुती म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केलं आणि महायुतीमध्येच आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या निवडणुका होणार आहे आणि आम्ही त्यात विजयी होऊ आणि सरकार परत एकदा या महाराष्ट्र राज्यावरती भगवा फडकवणार। म्हणजे साहेब सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस यांनी पण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलेलं आहे की वारंवार भाजपावर आरोप करणे योग्य नाही, मी याबाबत शिंदेशी बोलणार। हे जे शाब्दिक चकमक सुरू आहे महायुती म्हणून तुम्ही समोर जात असताना असे महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप नाही, त्यावरती आता शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांमध्ये बैठक होणार आहे, त्या बैठकीत ते त्याचा मार्ग काढतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.